नमस्कार मैत्रिणींनो. आज म्हटलं दिवाळीची घराची साफसफाई करून घ्यावी आणि अंगणात जे काही बारीक गवत उगवलं होतं ते पण काढायचं. तर अनुराज इकडं खुरपं घेऊन बसलाय बघा. दिसताना तर थोडं गवत दिसत होतं. इकडं मखमलीच्या झाडांना पण फुलं आली होती. दिसताना तर गवत थोडं वाटत होतं. सर्व गवत अंगणातील काढून झाल्यानंतर बघा एवढं गवत निघालं आहे. नंतर दुपारनंतर फ्रेश होऊन आम्ही दिवाळीचा बाजार आणण्यासाठी आम्ही बाहेर गेलो. वेदांनीच गाडीवरून आम्हाला नेलं होतं आणि इकडं सुवर्णप्राशन अनुराजला द्यायचा होता म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर बाजार करण्यासाठी पलीकडच्या साईडला दुकान होतं तिथं मग गेलो तर बघतोय तर काय सर्व लोकांची बाजार खरेदी करण्यासाठी खूप गर्दी झाली होती. त्यामुळं आम्हाला थोडा वेळ थांबावंच लागलं. हे असं आम्ही दुकानात गेलो आणि नंतर लिस्ट दिली होती त्या दादांच्याकडे. दिवाळीचा फराळ बनवण्यासाठीच सर्व साहित्य आम्ही घेऊन आलो होतो. कारण फटाके, आकाशकंदील, रांगोळी ते साहित्य घ्यायला गेलो तर तिथं खूप गर्दी होती. म्हणून आम्ही ते काय घेतलंच नाही. एवढंच घेऊन घरी आलो. तर हे सर्व साहित्य आता म्हणलं ठेवायचं. आणि त्याच्याबरोबर आम्हाला एक गिफ्ट पण दिलं होतं. त्या गिफ्टमध्ये काय बघायचं आहे म्हणून अनुराजची गडबड चाललेली की ह्याच्यात काय आहे, ह्याच्यात काय आहे. म्हणलं खोलावं. त्यात बघितलं तर 2 कप आणि 1 बाउल तर खूप छान होता आणि कप पण जाड होते. अनुराजला बाउल खूप आवडला. खोबरेल तेलाच्या बाटलीबरोबर हे बकेट पण आम्हाला मिळालं होतं बघा. त्यामुळं मी तर खूपच खुश होते. असा होता हा माझा आजचा दिवस. तर भेटूया उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.